असं पाऊस वाटते पॉईंट कसं होतं ना असं वाटतं आहे भविष्याला तुमचं काय पप्पा सांगतील गगनगिरी महाराजांबद्दल आपा थोडक्यात तुम्ही काय काय माहिती सांगाल. मी आता आहे खोपोलीला गगन महाराज मटक्यातलं पाणी आता तुम्ही ते समोर बघू शकता कशा प्रकारे चढण आहे. वाटतं पाहिजे हात धुवायला पाणी पिण्याचं आहे तिथं पण एक मंदिर आहे तिथं रामवर कॅमेरा अलाउड नाही तरी पण काढते व्हिडिओ. तर नमस्कार मित्र, तर पुन्हा एकदा कोकण फॅमिलीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. तर आज आम्ही चाललो तर कोकणातल्या अशा ठिकाणी, तर कोकणातील रायगड जिल्ह्यातील असं एक ठिकाण आहे. तर खोपोलीपासून जवळपास 1 किलोमीटर 10 मिनिटं लागतात. तर मला माहिती असं आम्ही कुठे चाललो ते गगनगिरी महाराजांचं मठ आहे तिथं, तर तिथं चाललो आम्ही. तर माझ्यासोबत पण आहे, पप्पा आहेत माझ्यासोबत. आता जाऊत ना जुईनगर स्टेशनला. जुईनगर स्टेशनची ट्रेन पकडू ठाणेला आणि 8:10ची ट्रेन आहे खोपोली CST खोपोली. 8:10ला ठाण्याला येते आणि खोपोलीला 9:45ला पोचते ट्रेन. तर बघूया कसं होतं आजचा प्रवास. मला दाखवणार कसं काय कुठून कसं काय आणि तिथलं काय बजेट आहे, किती खर्च आहे आणि तिथं महाप्रसादाचं नाव घेऊया आपण. चला आता हे काळशातलं आहे ते ट्रेन आहे. तर बघू शकता कुठपर्यंत काम झालं आहे जुईनगर ब्रिजचं. बघू शकता इथलं ब्रिजचं काम अजून पूर्णपणे झालेलं नाही आहे. अजून चालू वाटतं, मधलं झालं वाटतं थोडं काय बाकी असेल का. हा आपला जुईनगर स्टेशन एंटर करण्यात होता. निदान जुईनगर ते खोपोली 30 रुपये तिकीट आहे, दोघांचे 60 रुपये. आता पॅकेज घेतो आपण वगैरे, तुम्ही पण पॅकेज घेतो थोडंसं नाश्ते काय खोपोलीला जाताना. ट्रेनला यायला थोडा टाईम आहे. रिक्षा जायचं चला विचार रिक्षा. हां चालत पण काय एवढा लांब नाही, 10 मिनटं लागतात चालत जायला म्हटलं तिथं. फायनली ना आता आलं आणि खोपोली स्टेशन क्रॉस केलं. आता बाईक चालत जवळपास 10 मिनटं लागतात गगनगिरी महाराज मठाची जायला. त्यांना फॉलो करत जाऊ आम्ही. आम्हाला माहिती नाही असतं आम्ही KTS मॅप पण ओपन केला, त्यांना फॉलो करत चाललं आहे आता महाराजांच्या मठात. एवढं काय लांब नाही आहे, गर्दी खूप होती. शिफ्ट करायला काय नव्हतं ट्रेनमध्ये एवढं काय आज मला काय दाखवण्यात आता. माझे समोर डोंगर दिसते, माझा घाट आहे खंडाळा घाट. ते दिसतं तुम्हाला, दिसतं ते समोरचा समोर वाटतं हा मठच्या समोर दिसतं ते तुम्हाला. आणि म्हणजे नदी आणि बरेचसे स्टॉल लागले. तुम्ही फोनवर बोलत कसं फायनली आलं आता मठाच्या इथं प्रवेशाजवळ आणि तो बरेचसे स्टॉल लावलेले आहेत. तर आपण आल्यावर चाय काहीतरी खाऊया, नाश्ता करूया, चाय पिऊया झाला. आणि जवळ चप्पल मला माहिती होता चप्पल लावून आलो नाही काय ठेवते आणि निदान चप्पल ठेवायचं. आणि पावसाळा आता अजून मला त्याचा भरपूर मजा येते. आता बघा कसं काय ते बुफेचं काय मला बुफेजवळ कसं काय बुफेजवळ चालेल इथे माहिती माहिती बोलतो बोलतो नव्हते बघूया. असं काय प्रवेश राहिले इथे अच्छा दोनच आहे एकत्र चप्पल ठेवावं लागते का. टोकन नंबर आहे 434. पाणी प्यायला पण आहे इथं. पाय ठेवायचं पण आहे इथं.
किती 40 रुपये कुठे इथे जायला आहे बघू शकता इथे नदी. तर किती स्वच्छ पाणी आहे. बघू शकता किती स्वच्छ पाणी पाणी बघू शकते स्वच्छ आहे. बघू शकते इथं स्वच्छ नदी आहे. तर आम्ही तिथलं दर्शन घेतलं आणि आता पाण्याचं बघू शकते किती भारी आहे. बापरे बघू शकते स्वच्छ आहे. ते बघतो का आश्रम आहे हा समोर तो दिसतो ते. मोबाईल वापरलंच बंद कुठे इथं ना आता आपल्याला जायचं गुहेत. इकडे काय गार्डन चालू गुहेत जायचं आपल्याला. तर बऱ्याच ठिकाणी असं फोटो वगैरे काढायला अलाव नाही केला पण तरी काय काय माझ्या डेअरिंगने काढले फोटो व्हिडिओ काय फुटेज घेतले. पण नदीचं ते जवळ होतं तो खूप भारी होता नदीचे वाहताना. आणि आपण गगनगिरी महाराजांबद्दल आपण पप्पांकडनं जाऊन घेऊ थोडा वेळात. आता गुफेत जाऊया. खूप स्वच्छ परिसर आहे. चांगल्याशी वाट आहे. आम्हाला जायचं आहे गुफेत. आता किती वेळ लागतं काय माहिती पण पहिल्यांदा आलं आहे. खूप भारी आहे. हां हे माझ्या हेलिकॉप्टर लँड करताना ते एक लँडमार्क करते. हां तुम्हाला हा एक गोष्ट दाखवते ते अजून एक नवीन गोष्ट. तर हेलिकॉप्टरचे लँड करतात त्याचा मार्क आहे खाली बघू शकता कशा प्रकारे मार्क केले. तिथं माझे पाय पण भासतात आहे. आणि वरती गुफा आहे दिसतं ते तुम्हाला. इथनं क्लिअर दिसतं की नाही माहिती नाही झाडीच्या फांदीमुळे. आणि पायला भासतं आहे. तुम्हाला एकच सजेस्ट करतो की तुम्ही येता ना इथं तर पावसाळ्यात आहे नक्की. आता हिवाळ्यात त्या गर्दीमध्ये खूप बेकार हालत होईल कारण की एवढा गरम आहे रोड. पाय भाजायला लागले तेव्हा. आता एक पावसाचा जोर पडून तेवढं काय वाटत नाही. बाबा आहे तुम्ही गरमीच्या येतात उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये तर नका येऊ. यायचं तर या पण तुम्हाला गुफेत जायपर्यंत तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागेल. कारण की पाय असे भासते आताही खूप भासते ते पाय खूप भारी ठिकाण हा असं जंगल. तर आपला कोकण बेस्टच आहे इथला. खोपोलीमधला गगनगिरी महाराजांचा मठ तालुका कर्जत जिल्हा रायगड. जसं असं चालते तर खूप भारी वाटते असं ते चालत राहा. पप्पांकडनं आता नंतर माहिती करून घेऊया. पप्पांना थोडंफार काय माहिती आहे गगनगिरी महाराजांबद्दल. समोर मला दृश्य दाखवत आहे. तिथं पण एक मंदिर आहे वाटते. तर आम्हाला कॅमेरा अलाउड नाही तरी पण काढते व्हिडिओ. चालेल कुठे आता या गुफेच्या रस्ता बघू शकते इथं कसं आहे. आता गुफेत जाऊया आपण वरती. माझं चालू आहे की बघतं कोणाला माहिती नाही पण जातं ते वरती गुफेत जाऊ बघूया तिथलं कसं काय पाहिजे. मोबाईल तर बहुतेक ठिकाणी अलाव नाही करत. मला पण ओरडा बसला थोडाफार. गुहाचं दर्शन 8 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत. चला 8 ते 5 वाजेपर्यंत आहे. असं काय एंट्रन्स आहे गुफेत जायसाठी. बहुतेक लोक आता रोड पण काय टकाटक आहे डांबरीचे. निदान कमीच 10 मिनिटं चालत जावं लागेल ना. 10 मिनिटं नाही 5 मिनिटं बघला. पाय असे भासते ते बापरे. असे थोडं गरमी लागते. आता मे महिन्यात का मे महिन्यामध्ये काय हालत झाली असते तुम्हाला समज माहिती पडली असता. आता तेवढा पाय भासते. ते पक्ष्यांचा मस्त किलकिला टावर तिथे. आणि समोर तुम्हाला चढण दाखवतो तुम्हाला तिथला. उतरायचं एवढं काय वाटणार मग चढताना खूप त्रास होते. पण काय नाही हीच असते एक वेगळी मजा असते जेव्हा कुठे फिरायला जातं तर. आता तुम्ही ते समोर बघू शकता कशा प्रकारे चढण आहे. आणि आज आपला कॅमेरा पण खतरनाक चालतो. काय कॅमेरा पण आपला खतरनाक चालतंय. हातपाय धुवायला पण पाणी वाटते त्याला. पाणी आहे काय आहे वाटतं पाणी. हात धुवायला पाणी पिण्याचं आहे वाटतं. नाही पाणी नाही वाटतं टाकीतलं पाणी वाटतं. प्रत्येक म्हणजे 100 मीटरवरती ही टाकी वगैरे बसलेली आहे. पाण्याची सुविधा केली आहे इथं शासनाने.
मग टाकीतलं पाणी संपलं इथं. तर आम्ही रोडवर जायचं सोडून आम्ही बघा कुठल्या मार्गाने निवडलाय. ते रोड खूप तापलेलं आहे आणि एवढं तापलेलं नाही त्यामुळे आम्ही बाकड्यावरून चालतोय आणि मधीनच बसले. रस्ता अडवला आपला. भारी आहे. तर अजून थोडं 5 मिनटं अंतरावर आहे आणि गुफेच्या आतमध्ये शूटिंग आला आहे का माहिती नाही. कारण की मी बरेचसे यूट्यूबला व्हिडिओ पाहिलेत. बऱ्याच लोकांनी आतला व्हिडिओ काढलेला आहे गुफेतला. तर आपल्याला व्हिडिओ काढायला भेटेल की नाही काय माहिती नाही आपल्याला. देवा भेटलं तर ठीक आहे. माझ्या व्हिडिओ तसं तुम्हाला दाखवायला भेटेल. आता खूप हैराण केले असेच चढणे ते बघू शकता. अजून कशी चढणे म्हणजे एवढं लांब तर नसावं. सगळे दमले तिथं. सगळे टांगलेले तिथं. बघू शकता कसे टांगले तिथं. हे पण आपल्याशी जोडलेले वाटते. बाकी कॅमेराची क्लॅरिटी एकदम बरं आहे. बघा माकडं पण आहे तिथं. माकडं आहे. तेवढीच भीती आहे की फोन ढापला नाही पाहिजे शूटिंग करताना. नक्की एकदा असं झालेलं प्रकरण. माझा मित्र होता संगमेश्वर तालुक्यामध्ये रत्नागिरी. तो एक महाराष्ट्राचा मंदिर होता. तिथे पण असंच मोबाईल व्हिडिओ शूट करायचा. असं नाही ना तुझा मोबाईल ढापलेला माकडाने. पण तू भेटला कदाचित. ढापल्यानंतर जरासा खाली पडलं. खाली अशी दरी होती तर फांद्यावर अडकलेली होती मोबाईल. मग काढून दिला. मला वाटतं आलोच एवढं काय एवढा लांब नाही आहे. बस शूटिंग करायला वेगळी शूट करायला मिळू. बस एवढ्या सीनात ते गुफेच्या आतमध्ये. आधी तिथं जरासा समोर पाय धुया मग जाऊया आत गुफेच्या आत. तिथं पाय धुवायला पण आहे. पाय धुवूनच जाऊया. तर पाणी प्यायला पण येतं. पहिला पाय धुया आपण. आणि इथं प्यायला पण पाणी आहे. प्रत्येक 100 मीटरवरती जवळपास 3 का 4 टाकी वगैरे होते. चला आता फटाफट जाऊया. आजचं वातावरण पण चांगलं आहे. अरे बापरे इथं पण पायरी वाटते. इथं म्हणजे अजून चढावं लागेल वरती. आहे दिसतं तुम्हाला गुफा आहे. जवळच असं जावंच लागेल. इथंच आहे गुफा. आतमध्ये शूटिंग करायला आलं आहे की नाही काय माहिती नाही आपल्याला. बरेच इथं फोटो पण काढतात आहे. इथं माझ्यासाठी कॅमेरामॅन कोणीच नाही इथं फोटो काढायला. पप्पांचं काम इथं फोटो काढायला. जाऊ ठीक आहे. रस्ता आहे ना खाली. राहायला आलं नक्की. वरती नजारा बघूया आपण तेचला. इथं मस्त मटक्यातलं पाणी प्यायची सुविधा आहे. येता वेळेस पिऊ आपण मटक्यातून पाणी. आणि नजारा बघू शकता. हां माकडं पण आहे तिथं. मटक्यातलं पाणी गगनगिरी महाराजांना समजतो. गरीब श्रीमंत हा नशिबाचा खेळ आहे. ती येते तशी निघून जाते. सज्जनाची संग धरली तर मनुष्य अत्यंत चांगलं वागतो. आपण ते करणे सर्वांशी. हां तर पप्पा सांगतील गगनगिरी महाराजांबद्दल. आप्पा थोडक्यात तुम्ही काय काय माहिती सांगाल. मी आता हे खोपोलीला गगन महाराज यांच्या आश्रमाच्या इकडे आलेलो आणि गुंफा वरती असे डोंगरावर आहे तिथे आलो. तर त्यांच्याविषयी थोडीफार माहिती सांगतो तुम्हाला. स्वामी गगन महाराज हे महाराष्ट्र आणि भारतातील एक अत्यंत आदरणीय आणि महान सिद्ध पुरुष होते. नाथ संप्रदायातील या महान योगाने आपले संपूर्ण आयुष्य कठोर तपश्चर्या, योग साधना आणि लोककल्याणासाठी समर्पित केले. विशेषतः त्यांची जन्म तपश्चर्या पाहण्यात तासांचा पुढे राहून ध्यान करून संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्धी दिली. खाली गगनगिरी महाराज संक्षिप्त आणि प्रेरणादायी जीवन प्रवास दिला आहे. बालपण आणि मूळ नाव. त्यांचा जन्म 30 नोव्हेंबर 1906 दत्त जयंतीच्या दिवशी सातारा जिल्ह्यातील पाटण या तालुक्यात मणदुरे या गावी झाला. मूळ नाव त्यांचे श्रीपाद गणपतराव पाटणकर साळुंखे असे होते. त्यांचे घराणे हे ऐतिहासिक चालुक्य राजधानीशी संबंधित मानले जाते. अण्णा थापान ते अवघ्या 3 वर्षाचे असताना त्यांच्या आईने आणि 5 वर्षाचे असताना वडिलांचे निधन झाले. या दुःखातून आणि वीरस्थितीतून बालवयातच त्यांचे मन ईश्वराकडे वळले. गृहत्याग आणि आध्यात्मिक प्रवास. वयाच्या अवघ्या 7व्या वर्षी त्यांनी घर सोडले आणि ते सांगली जिल्ह्यातील 32 शिराळा येथील नाथ संप्रदायाच्या मठात गेले. तिथे त्यांनी संन्यास घेतला. हिमालयातील साधना तरुण वयात त्यांनी संपूर्ण भारतभर पायी प्रवास केला. ते नेपाळ, भूतान, मानसरोवर आणि हिमालयातील दुर्गम भागात फिरले.
बद्रीनाथजवळील व्यास गुंफेत त्यांना एक सिद्ध महात्म्याकडून दीक्षा आणि दिव्य अनुभूती मिळाली, ज्याने त्यांच्या जीवनाला संपूर्णपणे बदलून टाकले. त्या महात्म्याने त्यांना दक्षिण भारताकडे जाण्याची आज्ञा दिली. कठोर तपश्चर्या आणि गगनगड महाराज जेव्हा कोल्हापूर परिसरातील घनदाट जंगलात दाजीपूर आले, तेव्हा त्यांनी तिथल्या निसर्गरम्य आणि शांत वातावरणात अनेक वर्ष ध्यान केले. गगनगिरी नाव कसे पडले? गगनबावडा जवळील किल्ले गगनगड येथील एका गुहेत त्यांनी पावसाळ्यात हिवाळ्यात अत्यंत कठोर तपश्चर्या केली. या गडावरील वास्तव्यामध्ये भाविक त्यांना गगनगिरी महाराज म्हणून ओळखू लागले. जलतप पाण्याची साधना महाराज नदीच्या किंवा तलावाच्या थंड पाण्यात गळ्यापर्यंत डुबून तासन कधी बंपूर्ण रात्रभर ध्यानस्थ बसायचे. याला जलयोग म्हणतात. अनेकदा पाण्यात दीर्घकाळ राहिल्यामुळे मासे त्यांच्या पायाला चावडले तरी त्यांचे ध्यान विचलित होत नसे. पर्यावरण रक्षक संत गगनगिरी महाराज केवळ अध्यात्मिक नाही तर निसर्गाची मोठी पाठीराख होते. त्यांनी लोकांना मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्याचा आणि निसर्गाचे रक्षण करण्याचा संदेश दिला. प्रसिद्धी आणि भक्तगण महाराजांचे तेज आणि त्यांची सिद्धी पाहून हळूहळू लाखो लोकांकडे आकर्षित होऊ लागले. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, बाळासाहेब देसाई यांसारखे मोठे राजकारणी आणि धीरूभाई अंबानी उद्योगपती महाराज निसर्ग भक्त होते. मुंबईच्या वाळकेश्वर, मनोरे आणि खोपोली येथे त्यांचे मोठे आश्रम उभारले गेले. स्वामी गगनगिरी महाराजांनी 4 फेब्रुवारी 208 रोजी वयाच्या 101व्या वर्षी रायगड जिल्ह्यातील खोपोली येथील त्यांच्या आश्रमात महासमाधी घेतली. आज तिथे त्यांचे भव्य समाधी मंदिर असून लाखो भाविक तिथे दर्शनात जातात. महाराजांचे जीवन हे त्याग, संयम, निसर्गप्रेम आणि ईश्वर भक्तीचे जिवंत उदाहरण आहे. महाराजांच्या खोपोली किंवा गगनगड आश्रमाबद्दल अधिक माहिती हवी आहे का असे सांगू इच्छितो. खूप चांगली स्टोरी सांगितली तुम्ही आपण. तसं बरंच काही स्टोरी आहेत, आपण थोडक्यात माहिती दिली. हां, फायनली मित्रांनो खूप छान अशी स्टोरी होती. खूप सांगितली स्टोरी गगनगिरी महाराजांबद्दल. आम्ही जास्त पण चॅट जमिनीवरती आम्ही स्टोरी काढली आणि ते पप्पांनी मांडल्या थोडक्यात. तसं गगनगिरी महाराजांबद्दल असं भरपूर काय स्टोरी ऐकण्यासारखं आहे. तर त्यांचं मूळ गाव सातारा, पाटण तालुका, आणि 7 वर्षी ते घर सोडलं आणि नंतर सांगली अशी झाली आणि भरपूर ठिकाणी गेले. आणि नंतर आश्रम पण आहे गगनगिरी महाराजांचा खोपोलीमध्ये. आपण जरा खाली जाऊया, महाप्रसादाचा लाभ करूया. इथला कुपन पडला आम्हाला 20 रुपयाला. पण इथलं प्रसाद खूप छान असतं, नक्की या तुम्ही इथं. आणि इथं महाप्रसादाचा लाभ पण नक्की घ्या. सध्या इथं थोडाफार रेस्ट घेतो आम्ही जरा. मग आता मी जाऊ खाली प्रसाद घ्यायला. आम्ही खाली उतरायचा हा मार्ग निवडला आता. हा एक मार्ग निवडला होता. इथं गौशाळा आहे. इथं बघूया आपण, गौशाळेत जाऊया. इथून जाऊया आपण. गौशाळा आहे मस्त आहे. गौशाळा तुमचं काय आहे ते बघू शकता. मस्त आहे. फायनली मिळतो आपलं कोकणातलं आपलं खोपोली गगनगिरी महाराज तालुका जिल्ह्याला एक आहे. बघू शकता इथे हा एक बेस्ट स्पॉट बघू शकते. मोफत आरोग्यदायी उपचार ते 4 चालू तर नाही इथं. खोपोली नगर परिषद हे आला हायवेच्या बाजूला. चला आपला दिसते इथं पोरं क्रिकेट पण खेळतात आहे. रविवारची सुट्टी वाटते शाळेत ना, आणि रविवारची कशी आहे माझा मोठी कशी आपले 900 रुपये. 900 रुपये चांगलंच आहे. हा खोपोलीचं बस स्थानक आहे. खोपोलीचं बस स्थानक आहे. इथंच आपला पनवेल बस वेळ आहे. हा कुठला खोपोली पोलीस ठाणे आहे. तुला खोपोली बस स्टँडवरती पाऊसमध्ये आपल्याकडे खोपोली बस स्टॉप आहे आणि आपल्या नाश्त्याला पैसे आहे. पाहिजे ना खोपोली बस स्टॉप आणि आपली नाव बदलला तर तिथं बस पकडून बदलला 1520 जाऊ. पण हा व्हिडिओ कसा आवडला चॅनलवरती सबस्क्राईब करा. बसचं नाव काय गवस दाखवा आणि व्हिडिओ एंड करू. भेटूया आता पुढच्या व्हिडिओ.